हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आता इथे बघा मी कढई गरम करायला ठेवली, छान तेलसुद्धा गरम झालेलं आहे आणि इथे मी बघा फ्लावरची भाजी बनवत आहे। तर फ्लावरच्या भाजीसाठी बघा मी काय काय साहित्य टाकते तर खूप कमी साहित्यामध्ये मी बनवत असते आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे माझी फ्लावरची भाजी बनवण्याची। आणि पाण्याचा एक थेंब न टाकता मी ही फ्लावरची भाजी बनवते, तर ती फक्त वाफेवरच शिजवत असते मी। तर नक्की माझी रेसिपी बघा, तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा माझ्या मसाल्याच्या डब्यामध्ये काय काय असते तर तुम्ही पण मसाल्याच्या डब्यामध्ये आपल्याला जे आवश्यक असते ते असं टाकून ठेवत असता का? तर बघा आता इथे तेलसुद्धा गरम झालेलं आहे आणि मी लसूण आणि जिरं छान ठेचून घेतलेलं आहे उकळीमध्ये, तर ते पण टाकलेलं आहे। तर छान होऊ द्यायचं आपल्याला, कडकडीत अशी फोडणी होऊ द्यायची लसूण जिरं मोहरी। तर बघा छान अशी कडकडीत फोडणी झालेली आहे माझी ही तयार। आता मी इथे बाकीचं सर्व साहित्य टाकून घेणार आहे। तर जोपर्यंत आपली फोडणी कडकडीत होत नाही तोपर्यंत आपल्या भाजीला चवसुद्धा येत नाही। तर कोणी काय करते, आता मी बहुतेक लेडीजचे व्हिडिओ बघते, तर कोणी काय करते त्या भाजीसोबतच तिखट मीठ सर्व टाकून देतात, पण मी तसं नाही करत। मी तेलामध्ये टाकत असते बघा, तेलामध्ये जे आपण फोडणी भाजतो त्यामध्येच तिखट हळद मीठ टाकायचं, म्हणजे ते व्यवस्थित भाजते आणि त्याची चवसुद्धा छान टेस्टी लागते। तर बघा आता इथे मी टाकलेलं आहे आणि टोमॅटो आणि सांबारसुद्धा टाकलेला आहे आणि याच्यासोबतच मीठ पण टाकून घ्यायचं, म्हणजे आपले व्यवस्थित टोमॅटो छान बारीक होतो तेलामध्ये। तर एकदम साधी सोपी पद्धतीच्या याला काही कोणता मी मसाला वगैरे काय टाकणार नाही आहे, फक्त शेवटी एक मी तुम्हाला दाखवणार आहे मी कोणता मसाला टाकते की त्या एका मसाल्यानेच एकदम टेस्टी होती माझी ही फ्लावरची भाजी। तर इथे बघा आता मी सर्व फ्लावर जेवढे होते तेवढे टाकून घेतलेले आहेत। तर या दिवसामध्ये एवढे म्हणजे जशी हिवाळ्यामध्ये फ्लावर येते तशी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नाही येत, तर थोडीशी अशी, कारण 1-2 दिवस झालेले असतात ना त्यांना तोडून, तर थोडीशी अशी काळवंडलेली असते। तर बघा आता इथे मी आमच्या 3 जणांसाठी फ्लावरची भाजी बनवत आहे आणि एकदम छोटी कढई आहे ही। तर आणि फ्लावर एकदम स्वच्छ करून घ्यायची, कारण उन्हाळ्याची चांगली येत नाही एवढी फ्लावर। तर मी छान स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि बघा आता सर्व आपली फोडणी जी आहे ती एकदम मिक्स करून घ्यायची व्यवस्थित, जेणेकरून आपले सर्व त्या फ्लावरचे जे वेगवेगळे हे असतात पीस असतात तोडलेले। तर बघा आता इथे मी सिक्रेट माझा मसाला टाकलेला आहे। तर हो, सिक्रेटच आहे मॅगी मसाला म्हणजे, कारण प्रत्येक भाजीमध्ये नाही टाकू शकत, पण भेंडीच्या टोमॅटोच्या आलूच्या चटण्या ज्या असतात त्याच्यामध्ये टाकलं तर खूप अप्रतिम चव लागते। तर आता इथे मी सर्व झाकून ठेवते बघा, आणि बघा किती छान अशी पाण्याचा एक थेंब न टाकता मी ही फ्लावरची भाजी बनवलेली आहे। तर मैत्रिणींनो, सर्वच जण बनवतात फ्लावरची भाजी, पण प्रत्येकाची वेगवेगळी रेसिपी असते, त्यामुळे मी तुम्हाला माझी रेसिपी दाखवत आहे की मी कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने मी भाजी बनवते। अगदी बघा तेलसुद्धा कमी, मसालासुद्धा कमी, की जेणेकरून आपलं साधं एकदम सिंपल, पोटामध्ये जास्त मसालासुद्धा नाही, फक्त मी 1 पाऊच टाकलेला आहे मॅगी मसाल्याचा बस। आणि बघा किती छान अशी भाजी झालेली आहे। तर ही सुकी भाजी बनवलेली आहे मी। आणि आता इथे मी बघा तेल टाकलेलं आहे, तेल गरम करायला ठेवलेले आहे, मला पापड घ्यायचेत भाजून। तर हे दुपारच्या जेवणासाठी बनवलेली आहे मी ही रेसिपी। तर इथे बघा पापड घेते मी तळून। तर आजच्या आमच्या दुपारचा जेवणाचा बेत काय आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा आता इथे छानपैकी मी असे पापडसुद्धा तळून घेत आहे, एकदम कमी तेलामध्ये, म्हणजे कढईमध्ये तळायचं काम नाही आपल्याला पापडाचं। आणि हे माझे मागच्या वर्षीचे पापड आहेत, तरी पण बघा किती छान आहेत। नाहीतर कोणाकोणाचे एकदम लाल होतात, पण नाही, माझे एकदम चांगले पांढरे शुभ्र आहेत बघा। आणि जसाच्या तसा तळला जातो बघा तव्यावर कमी तेलामध्ये, म्हणजे आपल्याला कढईमध्ये किती तेल लागते। तर मी पापड हे तव्यावरच तळत असते। तर तुम्हाला कशी वाटते माझी ट्रिक? तर नक्की व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मी तुम्हाला दाखवते आजचं आमचा जेवणाचा बेत काय काय आहे। तर खूप छान असा जेवणाचा बेत आहे, तर बघितल्यानंतर सर्वांनाच आवडेल आणि सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटेल असा बेत आहे। तर नक्की तुम्हाला जर आवडला माझी रेसिपीसुद्धा तुम्हाला जर आवडली तर नक्की लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आमचं म्हणजे आम्हाला प्रोत्साहन देतो
की जे आम्ही नवीन व्हिडिओ टाकतो तर आम्हाला अजून टाकण्याची इच्छा होते. त्यामुळे प्लीज एक लाईक करत जा. आणि बघा आजचा आमचा मेनू आहे जेवणाचा लोणचं, पापड, खिचडी आणि ही मी फ्लॉवरची भाजी बनवलेली आहे. फ्लॉवरची भाजी आणि चपाती. तर बघा किती छान असा मेनू आहे. तर या मग पटकन जेवायला आणि पटकन लाईकचं बटन दाबा आणि सबस्क्राईब केलं नसेल ते पण करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की धन्यवाद. थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल.